श्री स्वामी समर्थ. स्वामी उपासना कशी असावी, 3 दिवसात फरक जाणवेल. नमस्कार मित्रांनो. अनेकांना असं वाटतं की श्री स्वामी समर्थांचे नाव घेतल्यावर किंवा थोडीशी पूजा अर्चना केल्यावर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील, झटपट फळ मिळेल. आणि ही जी इच्छा असते, झटपट फळ मिळवण्याची जी इच्छा आहे, ती उपासनेमध्ये उपयोगी नसते. उपासना म्हणजे काय? स्वामींची उपासना म्हणजे केवळ वरवरचे कर्मकांडे नाहीत, ती आपल्या स्वभावात बदल करणारी प्रक्रिया आहेत. जेव्हा आपण संयम ठेवतो, जिभेवर ताबा मिळवतो आणि श्रद्धेने नामस्मरण करतो, तेव्हाच आपल्याला स्वामी शक्तीची प्रचिती येते. घाई न करता आनंद घेत पुढे जाणे हाच खरा भक्ती मार्ग आहे. प्रगतीसाठी किंवा जीवनात यश मिळवण्यासाठी धीर धरणे खूप महत्त्वाचे आहे. सातत्य आणि श्रद्धेने उपासनेचे फळ गोड मिळतात. बीज लावल्यावर फळ कधीच मिळत नाही, वाट पाहावी लागते. उपासना कशी करावी, ज्याने की 3 दिवसामध्ये आपल्याला फरक जाणवेल. खूप महत्त्वपूर्ण गोष्टी आहे याच्यामध्ये. आपल्याला असं वाटेल की हे काय आहे, एक कथेच्या माध्यमाने आणि स्वामींनी जे स्वतः सांगितलं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. उपासनेची आणि श्रद्धेची वाट कशी असते, उपासनेचे सूत्र काय आहे. उपासनारूपी वृक्षाची जी जड आहे, तिला नेहमी सिंचत राहा, तिला सडू देऊ नका. हे उपासनेचं महत्त्वपूर्ण मूल आहे. फार पूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा वीज नव्हती. एका तरुणाला रात्रीच्या वेळी एका गावातून दुसऱ्या गावी जायचे होते. त्याच्या हातात एक पेटलेला कंदील होता, पण बाहेर इतका गडद अंधार होता की त्या छोट्या कंदिलाच्या प्रकाशात लांबचा रस्ता अजिबातच दिसत नव्हता. इतक्या अंधारात मी एवढा दूर कसं जाईने, इतका मोठा अंतर कसा पार करणारे, मला पुढची वाट कशी दिसणारे, या काळजीत तो तरुण एका झाडाखाली हताश होऊन बसला. तेवढ्यात तिथून एक वृद्ध आजी चालत चालत आली. तिने त्याला विचारले, काय झालं रे बाळा, असा का बसला आहेस? तरुणाने आपली अडचण सांगितली. त्यावर आजी हसून म्हणाली, अरे वेड्या, तुझ्या हातात कंदील आहे ना, मग तो कंदीलच तुला पूर्ण रस्ता दाखवेल. तू फक्त एक पाऊल पुढे टाक, त्या प्रकाशात तुला पुढचं पाऊल दिसेल. असं करत करत तू चालत राहिलास तर तू आपोआप तुझ्या गावापर्यंत पोहोचशील. आजीच्या बोलण्याने त्या तरुणाचे डोळे उघडले. तो उठला आणि कंदिलाच्या प्रकाशात एक एक पाऊल टाकत आनंदाने आपल्या ध्येयाकडे निघाला. स्वामी समर्थांचे उपासनेचे मुख्य सूत्र हेच आहे, स्वतःवर विश्वास ठेवा. जसा कंदील त्या तरुणाच्या हातात होता, तशीच शक्ती तुमच्या हातात आहे आणि तुमच्या आतमध्ये आहे. तुझा तूच घड आणि तुझ्या जीवनाचा शिल्पकार हो, हेच तर स्वामी मुख्य रूपने सांगतात प्रत्येक उपासनामध्ये. दुसरे स्वामी सांगतात ते की सुरुवात महत्वाची आहे. आपल्याला आयुष्यात पुढे काय होईल हे पूर्ण माहीत नाहीये, पण थांबून न राहता स्वामींच्या नामस्मरणाचा आधार घेऊन पहिलं पाऊल टाकणे खूप जास्त गरजेचं आहे. उपासनेचा प्रकाश मनात स्वामींच्या नामाचा प्रकाशदायी कंदील ठेवायचा आहे. जशी तुम्ही नामस्मरणाची आणि कष्टाची सुरुवात कराल, तसा पुढचा मार्ग आपोआप सुस्पष्ट आणि सोपा होत जाईल. संयम आणि सातत्य. झाडाला पाणी घातल्याबरोबर लगेच फळ येत नाही, त्यासाठी धीर धरावा लागतो. तसेच उपासनेत झटपट काही मिळत नाही. सातत्य, मनाचा निग्रह आणि प्रामाणिक प्रयत्न केले की यशाचे गोड फळ आपल्याला नक्कीच मिळतात. थोड्यात सांगू तर अंधाराला घाबरून बसण्यापेक्षा आपल्याजवळ असलेल्या छोट्याशा प्रकाशाच्या स्वामींच्या नामाच्या जोरावर चालायला लागा. पुढची वाट स्वामी स्वतः दाखवतील. आता मुख्य म्हणजे उपासना कशी असावी, तो उपासना ही दिखाव्याची नसावी, ती खालील 4 गुणांनी युक्त असावी.
निर्मळ, मनात कोणताही स्वार्थ किंवा कपट नसावे, सरळ, अत्यंत साधी आणि सोपी पद्धत असावी, सात्विक, शुद्ध विचारांनी केलेली पूजा, आवडंबर विरहित, मोठा गाजावाजा किंवा अनावश्यक सोपस्कार नसलेली, अशी उपासना स्वामींना आवडती. स्वामी अजून काय म्हणतात ते की आपल्या अपयशाचे खापर देवावर फोडू नका. उपासना आणि संसार हातात हात घालून चालले पाहिजे. एक कर्तव्य सोडून दुसऱ्या कर्तव्याकडे जायचं नाहीये. दोन्ही कर्तव्य व्यवस्थित पार पाडून आपल्या उपासनेचं महत्त्व आपल्याला समजायला हवं. संसारातील सुखाचा आनंद जरूर घ्या, पण त्यात वाहून जाऊ नका. संकट आले तर स्वतःच्या कर्माचे आणि प्रयत्नांचे आत्मपरीक्षण करा. देवाला दोष देऊन पळवाट शोधू नका. सावध राहून भक्ती करणे हीच खरी स्वामी सेवा आहे. दुसरं कोणत्याही कार्यामध्ये मी स्वामी सेवा करत आहे हे सांगणं गरजेचं नाहीये. स्वामी सेवा तुम्ही काय करता तुम्हाला माहीत हवं, तुमच्या अंतरात्माला माहीत हवं आणि तुमच्या स्वामींना माहीत हवं की तुम्ही मनापासून स्वामींपर्यंत कसे पोचता आहे. हेच सगळ्यात दूर गजर करायचा नाहीये. म्हणजे जी उपासना आहे स्वामी म्हणतात ते ती अंतरात्मापासनं, मनापासनं मी करतोय हे मनामध्ये बिलकुल नको आहे. अहंकार विरहित स्वामी सेवा असली पाहिजे. तर उपासनाचे हे काही मूळ कारण आहे. उपासना कशी करावी, 3 दिवसात आपल्याला फरक जाणवेल. जर मनापासून आपण अशी उपासना केली तर 3 दिवसात तुम्हाला फरक दिसून येईल. कारण की तुमची अंतरात्मा स्वामींशी जुळून जाईल. आणि जेव्हा तुमची अंतरात्मा स्वामींशी जुळेल तुम्हाला प्रचिती येणं सुरू होऊन जाईल. उपासना मनापासून होऊन जाईल. सगळ्या वस्तू जे आहे तुम्ही संसारामध्ये राहून व्यवस्थित उपासना करू शकाल. तर उपासनेचे काही नियम होते जे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मनापासून श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. एक श्री स्वामी समर्थ कमेंटसुद्धा आपल्या जीवनाला आधार देतो, एक ऊर्जा उत्पन्न करतो. तर चला मित्रांनो, भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.